तर 29 ऑगस्टला फडणवीस आरक्षण देत कसं नाही ते मी पाहतोच, अशा शब्दात मनोज जरांगेंनी इशारा दिलाय। जरांगेंनी 29 ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला आणि त्याच पार्श्वभूमीवर फलटणमध्ये सातारा जिल्ह्यासह पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आणि यावेळी त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे। देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केले तरी ओबीसी मराठा वाद होत नाही आणि त्याला दंगले लावायचं त्याचं स्वप्न आहे। ओबीसीचा नारा देतो, अमुक कुटाने करतो, तिकडे आता दुसऱ्या राज्यातच नेतो। ओबीसीसाठी तरी काय केलं रे? काय केलं? भांडणं लावण्याच्या पलीकडे काय करता आलं? काहीच नाही केलं कोणासाठी। म्हणून मराठ्यांना सांगतो, आता मात्र एकजुटीने उभा राहा। मी तुमच्या पोरा बाळासाठी, लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय। आता उघडं पडू देऊ नका। त्यांनी बहुतेक आता दंगली घडवण्याची तयारी केलेली दिसती, त्याच्यामुळे आपल्याला बेसावध राहता कामा नाही। सगळ्या मराठ्यांनी सावध राहा, आपल्याला कुठेही दंगल होऊ द्यायची नाही। मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही, त्याचं स्वप्न पूर्ण होता कामा नाही।